जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्रीमन्महागणाधिपतये नमः श्री सरस्वत्यै नमः श्री सद्गुरुभ्यो वागीशाद्या सुमनसः सर्वार्थानां उपद्रवे कृतकृत्यासु तन्नमामि गजाननम् या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषज्ञाना ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये दत्तात्रेयं स्वादिनाथं प्रणवस्यादिदैवतं स्वामिराजमहं वन्दे दुर्गपुरसंस्थितं सर्ववेदान्तसिद्धान्तगोचरं तमोचरं रामानन्दमहाराजं सद्गुरुं प्रणतोऽस्म्यहम् आनन्दसागरं दत्तन्नवधूतं दिगम्बरं तस्यावतारे योगीन्द्रं रामचन्द्रं भजाम्यहम् बोला पुण्डलिकावरदे जय विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय वर्षी नारद महाराज की जय भगवती अम्बा माता की जय नमः पार्वती पते हर हर महादेव राजाधिराज तुम रामचंद्र महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ति ओम जय जय रघुवीर नमामि सद्गुरुं शान्तम् नमामि सद्गुरुं शान्तम् रामचन्द्रं कृपानिधिं रामचन्द्रं कृपानिधिं यतीन्द्रं वासुदेवं नमामि सद्गुरुं शान्तम् नमामि सद्गुरुं शान्तम् दत्तात्रेय माहुलीगे मायमाहे दत्तात्रेय माहुलीगे मायमाहे दत्तराज माहुलीगे दत्तात्रेय माहुलीगे मायमाहे निजदासानै पूर्णकृपेति निजभक्तानै पूर्णकृपेति
साहुली गे मायनाजी करित उद्धर साहुली गे मायनाजी ब्रह्मा विष्णु शिव त्रैमूर्ति ब्रह्माणि सदैव वसति अत्रिरनसूया सुतजावती अत्रिरनसूया सुतजावती अत्रिरनसूया सुतजावती गौरवै जाहिरी गे मायनाजी गौरवै जाहिरी गे मायनाजी पादानाम शोभत तनुवै पादुका सकसवत नृत्याशांति मारासी करी नृत्याशांति मारासी करी नृत्याशांति मारासी करी स्वादे संतारिणी गे मायनाजी स्वादे संतारिणी गे मायनाजी दत्तराज मामुली दत्तात्रय मामुली गे मायनाजी शशिभानुसम नयन शोभती नेत्राधिपति दिव्य प्रभाति दश दिशा तेज मोदती दश दिशा तेज मोदती अभयवरद शोभती गे मायनाजी अभयवरद शोभती गे मायनाजी दत्तराज मामुली दत्तात्रय मामुली गे मायनाजी जटाभारमस्तकी शोभतो निकटकाशे दत्तविलसतो अवधूत चरणी दास वन्दितो अवधूत चरणी दास वन्दितो अवधूत चरणी दास वन्दितो ये भागवत मामुली गे मायनाजी ये भागवत मामुली गे मायनाजी दत्तराज मामुली निराशा वरी पुरतु बेटी निज भक्तामरी पुरतु बेटी करितौ शरण साहुली गे मायनाजी करितौ शरण साहुली गे मायनाजी दत्तराज मामुली बालकृष्ण चरणी लक्षलालो रे बालकृष्ण चरणी लक्षलालो रे बालकृष्ण चरणी लक्षलालो कीर्तन संगे रंगाल वालो रे कीर्तन संगे रंगाल वालो बालकृष्ण चरणी लक्षलालो रे बालकृष्ण चरणी लक्षलालो रे मन हेरादिता सौख्य आम्हा काम क्रोधादिक जाति नीच आम्हा हो काम क्रोधादिक जाति नीच आम्हा बालकृष्ण चरणी लक्षलालो रे बालकृष्ण चरणी लक्षलालो रे बालकृष्ण चरणी लक्षलालो सार वदविता सद्गुरुराज वदविता सद्गुरुराज मंगल धाम जीवन हरि पाया हो मंगल
सर्वचिन्मय नारायण रूप ध्यातु सर्वचिन्मय नारायण रूप ध्यातु सर्वचिन्मय नारायण रूप ध्यातु तन्मय भोगोनि बलवंत प्रेम गाओ हो तन्मय भोगोनि बलवंत प्रेम गाओ चरणी लक्षणारो चरणी लक्षणारो चरणी अंतरयामी परमात्मा मंगलमूर्ति महात्मा 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 अंतरयामी मंगलमूर्ति महात्मा अंतरयामी परमात्मा 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 मंगलमूर्ति महात्मा मंगलमूर्ति महात्मा मंगलमूर्ति महात्मा पुंडरीकारे हरि विष्णु नामदेव भगवान की जय श्री अभूत श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी समर्थ महाराज की जय मंगलमूर्ति जय जय रघुवीर समर्थ देव गजानन धारी प्राणा देव गजानन धारी प्राणा देव गजानन धारी प्राणा देव गजानन धारी प्राणा देव गजानन देव गजानन देव नाम दया से गाये
संताहता भवश्रमेला या संताहता भवश्रमेला ते सुख भोरुकारि काया ते सुख भोरुकारि काया देव गणाधीश लोकीश सर्वागुणांसा राघवाचा जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया मंगलमूर्ती मोरया आपदापहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमामि आदिनारायणं विष्णुं ब्रह्माणं च वसिष्ठं श्रीरामं मारुतिं वन्दे रामदासं च श्रीधरम् अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैव श्रोता भक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ सुता सारिके पूर्णवैराग्यजाते कवि वाल्मीका सारिका मान्यनैसा नमस्कार माझा सद्गुरामदास सजयति सिंधुरवदनो सजयति सिंधुरवदनो देवो यत्पाद पंकज स्मरणं वासरमणिरिव तमसा राशीं नाशयति विघ्नानां राम राम हरे हरे राम 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 सीतापते राम 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 हरे हरे राम मी असं ग्रामदैवत असलेलं मंगलमूर्तींचं हे कसबा गणपती मंदिर आणि भाद्रपद मासाच्या उत्सवाप्रित्यर्थ आयोजित केलेली ही कीर्तनमाला कीर्तन शृंखला ग्रामदैवत म्हटल्यानंतर त्या मंदिराबद्दल मी काय बोलणार होतो की ज्या ठिकाणी यावं आणि भगवान मंगलमूर्तींच्या चरणी नतमस्तक व्हावं सजयति सिंधुरवदनो देवो यत्पाद पंकज स्मरणं वासरमणरितसां राशीं नाशयति विघ्नांच्या राशीच्या राशी असली तरी देखील त्यांचा नाश करण्याचं सामर्थ्य यांच्यामध्ये आहे असे भगवान मंगलमूर्ती हे त्यांच्या चरणी नमस्कार करून व्रत होऊन दोन हस्तक आणि एक मस्तक प्रत्येकाला एक मस्तकावरती नारळ दिलाय बघा घडावरती एक नारळ ठेवलेला आहे आम्ही मागतो ना आम्हाला नारळ ज्या प्रसाद असतात प्रत्येकाला भगवान मंगलमूर्तीने आधीच देऊन ठेवलेला आहे फक्त नंबर म्हणायचं व्हायचंय त्या ठिकाणी झुकायचंय आणि असं झुकल्यानंतर
जे आशीर्वचन देतात असे भगवान मंगलमूर्ती आणि त्यांच्या उत्सवाकरता जमलेले आपण सर्व सज्जन भाविक श्रोते की ज्यांच्या वर्तनाने या जगामध्ये धर्म टिकतो. धर्माच्या करिता आम्हास जगती रामांनी धाडी अरे मागे उभे ऐसे जाणून राम भक्ती करिता ऐश्वर्य हे नाद. आता धर्म सख्या तुझ्या पुढती हा नम्रत्वते दिवसे इच्छा हो जशी मानसी करीतसे आदेह तुझासे. महारुद्र हनुमान की मंगलमूर्ती मोरया. आवाज नाही सगळे चहा घेऊन आलात की मला सांगा. घरी गेल्यानंतर जेवणाची व्यवस्था आहे, भोजनाची व्यवस्था उत्तम आहे. मग इतकं सगळं पेट्रोल आत ओतल्यानंतर घातल्यानंतर या शरीराच्या वाणीच्या माध्यमातून शरीराकडनं जर नामस्मरण होत नसेल तर उपयोग काहीही नाही असं समर्थ म्हणतात. बरं का नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर महादोषांचे गिरीवर रामनामे नासती. आणि म्हणून नाम खणखणीत कीर्तनाला आल्यानंतर नामस्मरणाला परवानगी आहे, जय जय करायला परवानगी आहे. मगाशी मैफल झाली त्याच्यामध्ये तुम्हाला ओरडायची परवानगी होती का नाही मला सांगा. तुम्ही काय ओरडायचं नाही, ते जे काय म्हणतील ते फक्त शांतपणे ऐकायचं. पण श्रीहरी कीर्तन असं एकच माध्यम आहे की ज्या माध्यमातून आपण भगवंतांचा जय जयकार करतो. आणि कीर्तन याचा अर्थच मुळी काय, त्या भगवंताची त्या परमेश्वराची कीर्ती गाणं. मग कीर्ती गाताना आपण जर असे नुसते बसतो शांत, आमचा याच्याशी काहीही संबंध नाही, तर भगवंतांना आवडत नाही. आणि म्हणून नाम खणखणीत म्हणजे कसं बेंबीच्या देठ असं ओरडतात ना, म्हणतात ना किती बेंबीच्या देठापासून ओरडतोय असं लहान मुलांना तुम्ही ओरडता ना, अगदी तसं ओरडा का. असं ओरडता 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 आपली वाणी कधी गोड होऊन जाईल ना हे कळणार नाही. कारण त्याच्या नामामध्ये आपण असलो की त्याचा वरद हस्त आपल्या मस्तकावरती असतो, हे लक्षात ठेवा. मंगलमूर्ती खणखणीत होते. महारुद्र हनुमान की त्या मंदिरामध्ये चैतन्य येऊ देत. बरं उत्सव कशा करता असतात मला प्रश्न पडतो, गणपती उत्सव म्हणावा का उन्माद म्हणावा. विचार करून बघा अंतर्मुख आपण की प्रत्येकाला सांगतो, प्रत्येक मंडळाच्या कार्यकर्त्याला सांगतो की उत्सव करताय का उन्माद करताय. उत्सव म्हणल्यानंतर आपल्या सानिध्यामुळे, आपल्या उत्सवामुळे, आपल्या काही कर्मांमुळे आल्या गेल्या प्रत्येकाला आनंदच व्हावा. काय डोकेदुखी आहे म्हणून कानावर हात ठेवायची जो वेळ असेल तर तो उत्सव माझ्या दृष्टीने होऊ शकत नाही. किंबहुना मंगलमूर्तींना देखील असा उत्सव मान्य 100% नाहीये. बरं 100% नाहीये. आणि म्हणून खणखणीत नामजप खणखणीत करावं. ज्याच्या करता आपण आलो ही वाणी ज्यांनी दिली आपल्याला, त्या वाणीचा उपयोग त्याच गुणवर्णन करण्याकरता, त्याचा जय जयकार करण्याचा वापर केला तर भगवंतांची अलोट कृपा आपल्यावरती होते. आता कीर्तन संपेपर्यंत पुन्हा ह्या विषयावर बोलणार नाही. जबाबदारी आपली आहे की कुठलाही जय जय करायला नामस्मरण आलं की खणखणीत घ्यायचा. मंगलमूर्ती मंगलमूर्ती. तुमचा आवाज माझ्यापेक्षा मोठा पाहिजे, मी एकटा आहे, तुम्ही विरुद्ध अनेक जण आहात. खणखणीत आवाज द्या. तर असा भगवंताचा उत्सव साजरा करण्याकरता आलेले आपण सर्व सज्जन भाविक श्रोते की ज्यांच्या वर्तनानं धर्म टिकतो आणि प्रत्येकाच्या अंतरामध्ये स्थित असलेल्या त्या परमात्मा तत्वाला इथूनच नमस्कार करून वंदन करून भगवान मंगलमूर्ती, भगवान महारुद्र हनुमंत आणि या पंचक्रोशीतील सर्व देवदेवता त्या क्षणी नतमस्तक होऊन निरूपणाकडे वळतो. बरं महान गणेश भक्त लक्षात घ्या. बरं महान गणेश भक्त गोसावी नंदन महाराज यांचा अभंग निरूपणा करता घेतलाय का. ते महान होते कशा बाबतीत, भक्तीच्या बाबतीत महान होते. कोणी म्हणतात की ते विदर्भातले होते, कोणी म्हणतात ते तंजावर म्हणजे तमिळनाडू मधले होते. पण याला फारशी किंमत देऊ नका का, ते भारत मातेचे सुपुत्र होते हे महत्वाचं आहे. आणि नुसते सुपुत्र नव्हते, उपासना रत होते, सतत उपासना चालली त्यांची. बीडचे मुरारी पंडित नावांचे महान गाणपत्य यांच्या वंशामध्ये, यांच्या कुटुंबामध्ये या गोसावी नंदन महाराजांचा जन्म झालाय. आणि परंपराच होती
कुटुंबाची परंपरा होती कशाची? मंगलमूर्तींना प्रसन्न करून घेण्याची, त्यांची पूजा अर्चा करण्याची. सिद्धिविनायक गणरायाची हो, सिद्धिविनायक गणरायाची उपासना ते करीती. सिद्धिविनायक गणरायाची उपासना ते करीती. सत्याचा मोठा करुणी गणराया तो करीते उदयने विसतिये आज तुना. सिद्धिविनायक गणरायाची उपासना ते करीती. आनंदाने करावी उपासना. आपण आनंदित व्हावं आणि इतरांनाही आनंदित करावं अशा पद्धतीने उपासना चालू होती. कुलदेवता ही रेणुका माता होती, पण उपास्य दैवत मात्र भगवान मंगलमूर्ती होते, गणेश होते. आणि खरं सांगू का, ही उपासना चालू होती, पण त्यांच्या जीवनामध्ये गोपाळाश्रम नावाचे एक महान योगी आले आणि त्यांच्या सानिध्यामुळे, त्यांच्या अनुग्रहामुळे महाराजांच्या या गणेश सेवेला एक वेगळाच बहर आला. आपण म्हणतो ना, प्राजक्त फुलला आता. हो, का फुलला? वर्षा ऋतूमध्ये भरपूर पाऊस झाला आणि म्हणून प्राजक्त फुलला. आधी फुलं पडतात पण मोजकी पडतात, आता सडा पडायला लागला. अशी उपासना ही वाढत गेली. कशामुळे? गुरूंच्या सानिध्यामुळे, अनुग्रहामुळे. आणि अशी उपासना करता 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 अंतर्मुख झालेल्या गोसावीनंदन महाराजांनी भगवान मंगलमूर्तींच्या 14 आरत्या रचल्या. 14 आरत्या रचल्या. देवी गणेश, रेणुका मल्हारी यांची स्तुती वर्णन करणारी अष्टक श्री महाराजांनी लिहून काढली. तुमच्या आमच्या प्रत दिली. त्याचप्रमाणे काव्य मोदक आणि ज्ञानसंग्रहे हे अत्यंत प्रतिभाशाली असे ग्रंथ तुमच्या आमच्याकरता श्री महाराजांनी निर्माण करून ठेवले. आणि अशी भगवान मंगलमूर्तींची उपासना करणारे श्री महाराज करता 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 सगळा अहंकार गळून काढला आणि गोदा तीरावरच्या कावसन या गावी त्यांची समाधी आजही आपल्याला पाहायला मिळते. असे श्री महाराज, असे श्री महाराज. आणि ते सांगतायत काय? देव गजानन ध्याये प्राण्या, देव गजानन ध्याये. जिथे जिथे मन आहे, बरं लक्षात घ्या, जे प्रदक्षिणा घालते त्यांना घालू दे. आपल्या सगळ्यांच्या मना अशा नका करू का? एकाग्र होत नाही मन. भगवान मंगलमूर्तींचं वर्णन करायचं आपल्याला. काय ऐकायचंय अभंगातनं, गुरुरंगातनं काय ऐकायचंय? जिथे जिथे म्हणून मन आहे, लक्षातच घ्यावं. ऐकणारे मस्त आहे का? इकडे तिकडे कुठेही बघू नका का, नाही तर वेळ फुकट जाईल तुमच्या सकट माझा. जिथे जिथे म्हणून मन आहे तिथे तिथे ध्यान आणि चिंतन आहे, लक्षात घ्यावं. आणि चिंतन केल्याचा परिणाम हा अनुभवावा लागतो. याची देही याची डोळा. मग ध्यानाचा, चिंतनाचा विषय जसा असेल तसा परिणाम होतो. अनुभव येते बघा आपला. आपल्या ध्यानाचा विषय, चिंतनाचा विषय जर उत्तम असेल, कशा करता? उत्कर्ष आणि उत्तम गती प्राप्त करण्याकरता आपण जर प्रयत्न करत असू, तर श्री महाराज म्हणाले, भलतं कोणतं तरी चिंतन करण्यापेक्षा, कोणाचं तरी ध्यान करण्यापेक्षा ते चिंतन आणि ध्यान एकाच करा. ते कोणाचं करा? देव. ध्यानाचा विषय जो उत्कृष्ट असेल तर परिणाम देखील उत्कृष्टच मिळतो. आणि म्हणून तो विषय हा देव असावा. हे सगळ्या विश्वाला व्यापून राहिलेला आणि या सगळ्या विश्वाला आधारभूत असलेला असा जो कोणी, कळतंय का बघा, सगळ्या विश्वामध्ये सामावलेला आणि विश्वाला आधारभूत असलेला असा जो, त्याला परब्रह्म किंवा ईश्वर म्हणतात. आणि सर्वसामान्य भाषेमध्ये तुम्ही आम्ही त्याला देव असं म्हणतो. आपण काय म्हणतो? त्याला आपण देव म्हणतो. माऊली म्हणाल्या, सकलमती प्रकाश. देवाचं म्हणत असताना इतके मोठे शब्द माऊलीने वापरले. सगळ्यांच्या बुद्धीला जो चेतवतो, ऊर्जा देतो, ऊर्जित करतो. म्हणजे काय? आपण ऊर्जित अवस्थेमध्ये येतो. कशामुळे? आपल्या बुद्धीमुळे. असा बुद्धीला चेतवणारा जो एकमेवा द्वितीय, तो म्हणाले देव.
तो देव आहे. म्हणजे जो आहे हे सांगण्याकरता त्याच्याशिवाय गत्यंतर नाही, आणि जो नाही असं म्हणण्याकरता देखील आधार त्याचाच लागतो. म्हणाल हा काय ते काय वाक्य आहे? स्वच्छ सूर्यप्रकाश पडलाय असं आपण जेव्हा म्हणतो त्याला आधार भगवान सूर्यनारायणच असतात. आणि अवकाशामध्ये आज आभ्र आलीये, ढग आलीये, हे जेव्हा आपण म्हणतो ना त्याला देखील अधिष्ठान म्हणजे आधार हे भगवान सूर्यनारायणच असतात. असं ज्याचं वर्णन केलं माऊलींनी, सकलमती प्रकाश. आमचे समर्थ रामदास स्वामी म्हणाले एक देव आहे खरा. किती सोपं वाक्य बघा. एक देव आहे खरा, माये नाथिला पसार. माये नाथिला पसारा सगळा. ज्या पसारामध्ये आपण लडबडतो ना, आपण गुंग होऊन जातो, तो मायेचा खेळ आहे. पण खरा देव एकच आहे म्हणाले. तो सगळ्या विश्वाला व्यापून आहे, तो संपूर्ण विश्वाला व्यापून आहे. त्याच्यामध्ये दिव हा तत्व, दिव म्हणजे प्रकाश नाही, चकाक नाही, तो आहे हे सांगण्याकरता अन्य कोणाचीही जरूर नाही. असा जो स्वयंप्रकाशित आहे तो म्हणाले देव आहे. म्हणजे बारामतीच्या मंडळींची मती चांगली बरं. असं गुरुनाथ महाराज, मती म्हणजे बुद्धी, बारामती म्हणजे काय? 12 पड ज्यांच्याकडे बुद्धी, त्या पाण्यात मातीच्या मार्फत, माती आणि पाण्याच्या मार्फत ज्यांच्या शरीरामध्ये भिनली हो, असे कोण? आमचे पंत सद्गुरुनाथ. मला काहीतरी वेळ वाटत. ते पंत म्हणाले भूजल तेज समीर रवी शशी काष्ठादिती असे धरला स्थिरचर व्यापुनी अवधार. तो परमात्मा दशांगुले उरला. राम राम हरे हरे राम 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 सीतापते राम 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 हरे हरे राम. भूजल तेज समीर पंचमहाभूत, दशदिशा, चेतन अचेतन या सगळ्याला व्यापून तो उरला म्हणाले. सगळ्याला व्यापून जो उरला तो म्हणाले देव. सारांश काय? तर सत्य एक अनंत अरूप असं ज्याचं वर्णन केलं जातं तो देव म्हणाले. तो देव साकार होताना, सगुण होताना अनेक रूप घेऊन आला. विषय बघा कसा म्हटलंय ना, साकार होताना, अवतरित होताना अनेक रूप घेऊन आला. म्हणाले ध्यान करावं बरोबर, पण नेमकं ध्यान कोणत्या देवाचं करावं? नेमकं ध्यान कोणत्या देवाचं करावं? आणि म्हणाले 33 कोटी देव. सनातन धर्माचा विचार केला, हिंदू धर्म नाही बरं. आपण म्हणतो हिंदू हिंदू, आपला सनातन धर्म आहे की जो कधी सुरू झाला आणि कुठपर्यंत आहे. अव्यक्तादीनी भूतानी व्यक्त मध्यानी भारत अव्यक्त निधनान्येव तत्र का परिदेवन. भगवान गीतेमध्ये बोलतात तर अव्यक्तादीनी भूतानी. या विश्वामध्ये आपण येण्यापूर्वी आपण अव्यक्त रूपामध्ये होतोच. व्यक्त मध्यानी भारत, आपण व्यक्त झालो मधल्या काळामध्ये आणि आपण वावरायला लागलो इथे. अव्यक्त निधनान्येव, हा देह पडला, अव्यक्ता गेलो, पण आपण नाही असं नाही. आपलं अस्तित्व आहे. कारण का? आपल्यामध्ये जे आत्मतत्व आहे त्याला कोणती बाधा होऊ शकत नाही. कुठली बाधा होऊ शकत नाही. अव्यक्त निधनान्येव तत्र का परिदेवना. मग असा जो भगवान म्हणाले, सनातन धर्म म्हणाला 33 कोटी देव आहे. 33 कोटी. प्रश्न असा पडतो की मग नेमकं भजायचं कोणाला? ध्यान चिंतन नेमकं करायचं कोणाचं? 33 कोटी याचा अर्थ लक्षातच ठेवा. 33 प्रकारचे देव आहेत आणि ते 33 प्रकारचे देव या सगळ्या विश्वाचं संचालन करतात. या सगळ्या विश्वाचं संचालन ते 33 देव करतात. आणि यामध्ये गोसावीनंदन महाराज म्हणाले एक गणपती नावाचा देव आहे, जो कसा आहे? जो प्रणवरूप आहे. या विश्वाची सुरुवात ज्याच्यापासून होते, ज्ञानाचा कारक आणि विघ्नांचा निवारक असा जो म्हणाले देव गजानन ठाई प्राण्या. देव गजानन ठाई प्राण्या. देव गजानन
देव गजानन ठाई, देव गजानन ठाई, देव गजानन देव गजानन ठाई. गजानन नावाचं जाप्य नाम सांगितलं. गजानन नावाचं जाप्य नाम सांगितलं. गज म्हणजे हत्ती. बरं लक्षातच घ्या, गज म्हणजे हत्ती. त्याचं आनन म्हणजे मुख ज्यांनी स्वीकारलं, आपल्या रूपाकरता म्हणून हत्तीचं मुख ज्यांनी स्वीकारलं असा जो तो. बघा व्याकरण सार्वत्रिक कुठला समास आहे ते बघा. गजाननाचं मुख ज्यांनी स्वीकारलं तो असा म्हणाले गजानन देव गजानन. जाप्य नाम सांगितलं. आणि हत्ती कशाचं रूप आहे? हत्ती उदार, उदार बुद्धिमत्ता, चपलता, स्मृती या सगळ्यांचं रूप एका गजामध्ये, हत्तीमध्ये. मला सांगा की गजाचं मुख, हत्तीचं मुख घेण्यामागे काही उद्देश आहे का भगवान मंगलमूर्तीचा? त्याचं उत्तर असं आहे की होय, मोठा उद्देश आहे का? भगवंताच्या त्या रूपाकडनं, मंगलमूर्तींच्या त्या रूपाकडनं आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळतात. उत्सव म्हटलं की गणपती उत्सव आहे का उन्माद आहे याचा विचार का करायचा? अंतर्मुख होऊन त्याच्या रूपाचं अवलोकन करता करता या देहाचं सार्थकत्व त्याच्याशी एकरूप होण्यात आहे हे जर कळलं ना आपल्याला जीवनामध्ये, तर खऱ्या अर्थानं आपण काहीतरी भक्ती केली असं होतं. इथे येऊन श्रीफळ अर्पण करायचं, भगवंता एवढं एवढं काम कर. भगवान मंगलमूर्तींना फार सोपं आहे ती कामं पटापटा करून टाकतात. पण त्याचं स्वरूप जाणून घ्यायची इच्छा असेल ना तर आपल्याला अंतर्मुख व्हायला लागतं. आणि हे अंतर्मुख कधी होतो आपण? जेव्हा आपण रूपाचा विचार करतो. गजाचं रूप का घेतलं याचा विचार जर केला तर भगवंतांचा भालप्रांत विशाल आहे. बघा, हत्तीचा भालप्रांत हा विशाल आहे आणि विशाल भालप्रांत हा बुद्धिमत्ता, उत्तम बुद्धिमत्ता आहे याचं लक्षण आहे. बघा, काही माणसं आपण समोर पाहिली कळतं भालप्रांत विशाल असेल, उत्तम बुद्धिमत्ता आहे, समृद्धी आहे, बुद्धिमत्ता आहे हे झटकन लक्षात येतं. आणि उत्तम बुद्धिमत्ता म्हणजे काय? तर आपण निश्चय कायम राखावा. आपण निश्चय कायम राखावा. मन आणि बुद्धी आपल्याकडे दोन्ही आहेत. बघा, मन हे सतत संकल्प आणि विकल्प करत आहे. करू का नको? कीर्तनाला जाऊ का नको जाऊ? बरं गेलो तर शांत बसू का मनच उठून जाऊ? अनेक प्रश्न असतात. हे मन आहे. बरं, हे मन आहे. पण बुद्धी काय म्हणते की इथेच बसायचंय मला. का? कारण सगळं हितच आहे. हित ते सगळं हितच आहे. सद्गुरुनाथ महाराज ही बुद्धी असते. ही बुद्धी असते. भालप्रांत विशाल आहे याचा अर्थ समृद्धी आणि बुद्धिमत्ता ही उत्तम आहे. आणि आपणही जीवनामध्ये आपली बुद्धी निश्चित करावी. भलत्या मार्गाला जाऊ नये, भलत्या मार्गाला जावं. भलत्या मार्गाला जाऊ नये, भलत्या मार्गाला जावं हे बुद्धी सांगते. भगवान मंगलमूर्तींचे कान बघा, सुपासारखे आहेत. सुपासारखे सतत हलतायत, सतत हलतायत कान. कशा करता होते? आपण सूप घेतो बघा, सूप. हल्ली आम्ही काही करत नाही, आम्ही रेडीमेड पीठच आणतो. सद्गुरुनाथ सूप कशाला लागतंय तुम्हाला? पण त्या सुपाच्या पाखेवरून जे हिणकस आहे, फोलकट आहे ते सगळं उडवलं जातं. आणि जे उत्तम आहे, दर्जेदार आहे ते सगळं त्या सुपाच्या कोणामध्ये साठवलं जातं. आजी मला हात करतायत, बुवा बरोबर सांगताय सद्गुरुनाथ महाराज. त्या सुपाच्या कोणामध्ये उत्तम दर्जेदार साठवलं जातं. श्रोते हो, या जगामध्ये आपल्याला ज्ञान हे प्रतिक्षणी मिळत असतं. प्रतिक्षणी ज्ञान मिळत असतं. त्यातलं जे उत्तम आहे, दर्जेदार आहे ते सगळं आत साठवावं. आणि जे हिणकस आहे, फोलकट आहे ते सगळं ज्ञान त्या सुपाच्या प्रमाणे, फोलकट असल्याप्रमाणे पाखेवरून दूर टाकून द्यावं. गजाननाचे डोळे बारीक आहेत बघा, डोळे बारीक आहे. आणि हत्तीच्या डोळ्याला लांबची वस्तू मोठी दिसते. लांबची वस्तू मोठी दिसते. ज्याप्रमाणे आपण ऐकून शिकतो ना, जे बसते त्यांनी मस्त बसून ऐकावं. कोण आलं, त्याचा ड्रेस काय होता, कशा करता आले ते मंगलमूर्ती बघते. आपण ऐकायला आलो म्हटल्यानंतर श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम.
त्या आत्मनिवेदनापर्यंत जायचं असेल तर श्रवण पक्क पाहिजे. श्रवणाची पायरी पक्की पाहिजे. सारखं इकडे तिकडे इकडे तिकडे पुढचा गुणच आहे. डोळे बारीक आहेत. म्हणजे काय करावं, प्रतिक्षणी मिळणारं ज्ञान जे आहे, ज्याप्रमाणे ऐकून शिकतो त्याप्रमाणे आपण बघूनही शिकतो. याचा अर्थ आपली दृष्टी ही सूक्ष्म असावी. मंगलमूर्तीच्या सानिध्यात बसण्यामध्ये आपण अंतर्मुख व्हायला शिकावं. आपली दृष्टी सूक्ष्म व्हावी. जीवनामध्ये आपल्याला जे काही स्वीकारायचं आहे ते स्वीकारत असताना श्रेयस प्रेयस, नित्य अनित्य, सत्य असत्य सगळ्याचा विचार करून मग ते स्वीकारावं असे भगवान मंगलमूर्तींचे डोळे सांगतात. किती सुंदर डोळे आहेत बघा. नुसते नमस्कार करून नाही जायचंय. रूपाचं अवलोकन करता करता आपण अंतर्मुख होऊन ती गुणवैशिष्ट्य ही आपण आपल्यामध्ये समाविष्ट करायचे. तर खऱ्या अर्थाने आपण मंगलमूर्तीच्या सानिध्यामध्ये बसलो नाही तर इथे आलो आणि वेळ फुकट गेला असं होतं. ते होऊ नये म्हणून बोलतोय. मंगलमूर्तींची शुंडा म्हणजे सोंड कशी आहे बघा. लांब आहे, अग्रयुक्त आहे आणि लवचिक आहे. किती वैशिष्ट्य आहेत बघा त्या सोंडेमध्ये. आपल्याला फक्त त्याच्या सोंडेमध्ये रुपये द्यायचा एवढंच कळतं. सद्गुरुनाथ महाराज आपल्याला पुढे जायला लागतं. मला सांगा तो सोंड अशी पुढे करतो झटकन. क्षणभर आपल्याला भीती वाटते की आपल्याला धरेल का काय. पण ती शुंडा लांब आहे, तीक्ष्ण अग्रयुक्त आहे आणि लवचिकही आहे. अहो मऊ मऊ गवताचा घास ती घेते. लाकूड काय, इतर कठीण पदार्थ काय ती सहज मोडून टाकते. ज्याप्रमाणे ती लांब जाते ना, ती शोंडा ज्याप्रमाणे लांब जाते तशी ती मागे झटकन येऊ शकते. आणि त्याचबरोबरीने अवजड वस्तू ओळखे हे सहजगत्या उचलते. मला नेहमी वाटतं की जेसीबी आहे बघा, आपण बघतो बघा बुलडोझर बाबा, लोकांना तेवढंच कळतं. पण त्या जेसीबीची कल्पना हत्तीच्या शुंडेमधून आली आहे बरं. असं झटकन पुढे जावं, धक्का द्यावा, तसंच मागे यावं, ती वस्तू उचलूनही बरोबर आणावी आणि फेकून द्यावी. हे तो गज करू शकतो. त्याचं त्या रूपाचं वैशिष्ट्य भगवान मंगलमूर्तीने घेतलं. मंगलमूर्तीने ते घेतलंय. आपली बुद्धी तशी असावी, आपली बुद्धी ही तशी असावी. सर्व विषयांचं आकलन जरी होत असलं तरी एखादा विषय नेमका अभ्यासाला घ्यावा आणि तो विषय अभ्यास करत असताना आपलं मन एकाग्र असावं असं सोंडेचं अग्र सांगतं. सद्गुरुनाथ महाराज सोंडेचं अग्र काय सांगतं, आपलं मन एकाग्र असावं. अहो गवत घेताना, भक्ष घेताना अगदी झाडून झटकून घेतो की नाही बघा. आपण एखाद्या उद्यानात जाऊ, तो हत्ती किती वेळा झटकून घेतो ते गवत. का? त्याच्यामध्ये सावधानता आहे, सतर्कता आहे. कशा करता? अहो हत्ती बलाढ्य जरी असला तरी देखील एवढीशी लहानशी मुंगी त्याचा घात करू शकते. आणि हा घात होऊ नये ही काळजी घेण्याकरता म्हणून तो हत्ती सतत झटकून घेतोय. तो सावध आहे सतत. आपण देखील जीवनामध्ये ज्ञान ग्रहण करत असतो, काहीतरी शिकत असतो, विद्यार्जन करत असतो. पण ते करत असताना आपली बुद्धी जरी कुशाग्र असली, उत्तम असली तरी देखील कोणत्याही क्षणी अहंकाराचा वार त्याच्यावरती होऊ शकतो आणि आपलं नुकसान होऊ शकतं. याची जाणीव आपण हत्तीच्या म्हणजे गजाननाच्या त्या कृतीतनं शिकायची. आपण सतत सावध असलं पाहिजे. अगदी सामान्य ज्ञानापासून असामान्य विज्ञानापर्यंत कोणतंही शिक्षण आपण घ्यावं हे त्या सोंडेची लवचिकता आहे त्याच्यावरून शिकावं. आणि आपण तसं करू शकतो ही सोंडेची शक्ती आपल्याला सांगते. असं भगवान मंगलमूर्तींचं रूप आहे. त्या रूपाकडनं किती शिकायला मिळतं. भाल प्रांत काय, कान काय, डोळे काय, शुंडा काय. मंगलमूर्तींचं उदर विशाल आहे, गुंदिलाकार आहे. मंगलमूर्ती नित्य तृप्त आहेत, नित्य तृप्त आहेत. राग, शोक, लोभ, मोह बोललेलं, कोणी काही बोललेलं हे सगळं त्या पोटामध्ये साठवून ठेवावं आणि पसवून देखील टाकावं. 4 हात आहेत बघा मंगलमूर्तीला. परशु आणि पाश आहे एका हातामध्ये. एका हातामध्ये मोदक मागतायत आणि एक हात वरद आहे. त्यातनं काय समजून घ्यायचंय की आपली प्रत्येक क्रिया
मुलांचं कौतुक असावं, पण भलत्या ठिकाणी नाही. कारण का ऐकणारे सगळे हलतात. विषय काय चाललाय आपला? 4 हात आहे, पाश आहे, अंकुश आहे. एक हातावरती मोदक मागतायत म्हणजे काय? आपल्या सगळ्या क्रिया मोदकारक असाव्यात, आनंददायक असाव्यात. आणि अशा क्रिया जो भक्त करतो ना, त्याच्या सगळ्या दुःखांचं, कष्टांचं, संकटांचं छेदन भगवान मंगलमूर्ती करतात. भगवान मंगलमूर्तीनी पितांबर नेसलाय बरं, पितांबर नेसलाय. या संपूर्ण विश्वाला एक विष्णुतत्व वेष्टून आहे आणि म्हणून तुम्ही आम्ही सुखी आहोत. आपल्याला वाटतं आम्ही केलं, हे केलं, पोलीस आहेत, अमुक आहेत, तमुक आहेत. नव्हे नव्हे, ते विष्णुतत्व वेष्टून आहे सगळ्या विश्वाला आणि म्हणून आपण सुखी आहोत. हे भगवान मंगलमूर्तींच्या त्या पितांबराकडनं कळतं आपल्याला. भगवान मंगलमूर्तींचे पाय बघा, अतिशय छोटी छोटी पावलं आहेत. कोणाला बुवा दिसतच नाही त्या मूर्तीमध्ये. पावलं दिसतात कुठे? ती दिसत नसती, सोय केलेली आहे. गुरुजी तालमीचा सार्वजनिक गणपती बघा, सद्गुरुनाथ महाराज त्या मूर्तीची पावलं अगदी छोटी आहेत बघा. मूर्ती एवढी आवाडव्य मूर्ती आणि त्या मूर्तीची पावलं अत्यंत छोटी. का? छोटी पावलं ही विद्येचं प्रतीक आहे. ज्याला जीवनामध्ये काही प्राप्त करायचंय, बुद्धीचा वापर करून त्यांनी जीवनामध्ये फार धडपड, फार कष्ट करू नयेत हे सांगणारं ती पावलं आहेत. छोटी पावलं हे लक्ष्मीचं प्रतीक असतं. ते पूर्वी मुलं मुली बघायला जायचं बरोबर, म्हणजे गुरुजीच बसले, त्यांचं नाव श्रीपाद आणि हे विनायक. विनायक बुवा, श्रीपाद बुवा आणि श्रीनंद बुवा यांच्यामध्ये सदानंद बुवा. म्हणजे काय प्रकार आहे बघा. ती छोटी पावलं आहेत म्हणजे ही मुलगी चांगली आहे सून म्हणून घेण्याकरता. हे त्यावेळेची लोक जाणायची. आजकाल कोणाला परीक्षाच नाही हो, फक्त चेहरा बघायचा तो देखील त्या स्क्रीनवरती आणि ओके म्हणजे सद्गुरुनाथ महाराज. छोटी पावलं लक्ष्मीचं प्रतीक आहे. आणि असं आहे की लहानही फार मोठा भार सांभाळू शकतो, फार मोठा भार सांभाळू शकतो. एवढं अवाढव्य शरीर बघ मंगलमूर्तींचं, गणपती बाप्पांचं. आणि वाहन मूषक आहे बघा. अवाढव्य शरीर आणि वाहन मूषक हे जरा विचित्र वाटतं की नाही मला सांगा. पण त्यात देखील रूपक दृष्टीने फार मोठा विचार ठेवलाय बरं. रूपक दृष्टीने फार मोठा विचार ठेवलाय. लहानही मोठा भार सांभाळू शकतो. उंदीर म्हणजे माया हो, उंदीर म्हणजे माया. उंदीर चपळ आहे, माया ही तशीच आहे. उंदीर बिळामध्ये राहतो बरं, अंधारा जागी बिळामध्ये राहतो. माया तिचं स्वरूप नेमकं काय आहे आपल्याला उमगत नाही. ते उमगलं असतं तर हे असले खेळ चालले नसते, आपण एकरूप होऊन गेलो असतो. तिचं नेमकं रूप काय आपल्याला नाही उमगत. उंदीर काळा, माया काळी. उंदराला जे काही आवडतं, लक्षात घ्या, उंदराला जे काही आवडतं त्याचे कण 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 बारीक 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 कण करून ते फस्त करतो. हा उंदीर, हा मूषक असतो. अगदी त्याचप्रमाणे ही जी माया आहे ना, ही माया जीवाला म्हणजे तुम्हा आम्हाला प्रत्येकाला चिंता करायला लावते. मला सांगा, कोणी आहे का चिंतामुक्त? कोणी चिंतामुक्त नाही हो. कीर्तनाला येऊन बसले निवांत तरी चिंता आहे. भिक्षा मिळेल की नाही जाताना सद्गुरुनाथ महाराज. जीवाला चिंता करायला लावते ही माया आणि क्षीण करून टाकते. आपण क्षीण संपतो कशा करता? गोपालकृष्णाला एकदा प्रश्न विचारलाय, त्यांनी म्हणले, भगवंता अरे सगळ्या विश्वाचं पालन तू करतोस. फार सुंदर प्रश्न आहे बघा. सगळ्या विश्वाचं पालन तू करतोस, पण तुझे केस काळे कुळकुळीत, डोळे अगदी कमळासारखे स्वच्छ, चष्मा विश्वा काही नाही, तरुण तुझं शरीर दिसतं आणि सगळा विश्वाचा सांभाळ म्हणजे किती चिंता तुला असतील. भगवंत भक्त हसले. भगवान भक्त असले म्हणजे खरं सांगू का, माझ्या मायेने निर्माण केलेल्या खेळामध्ये प्रत्येक जीव जो आला ना या विश्वामध्ये, हा सगळा संसार माझाच आहे या आविर्भावात जगतो. त्यामुळे तो लवकर म्हातारा होतो. सद्गुरुनाथ महाराज. सगळ्या कटकटी माझ्या डोक्यावरती आहे. चिंतामुक्त कोणाचंही नाही. हे काम माया करते. बारीक बारीक उंदीर कण करून खातो असं माया जीवाला चिंता करायला लावते आणि क्षीण करून टाकते. हा उत्तम भरजरी उंदीर हातात गवसत नाही बघा.
मंदिर हातामध्ये कधी गवसत नाही. माया आणि तिचं स्वरूप नेमकं काय आहे, नेमकं जीवनामध्ये आपल्याला कधी कळत नाही. त्याकरता सद्गुरू लागतात. मायेच्या पलीकडे जायचं असेल जीवनामध्ये तर सद्गुरूंची आवश्यकता फार असते. सद्गुरू वासवणी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. आणि सगळ्या सद्गुरूंचा आदिगुरू म्हणजे भगवान मंगलमूर्ती आहे. उंची भरजरी रेशमी कलम जरी काठी अशा वस्त्राच्या चिंध्या चिंध्या करून टाकणा उंदराचा अत्यंत आवडीचा. अत्यंत ठेवून बघा एखादं वस्त्र बाहेर उंदिरातून ठेवून बघा, चिंध्या होतील काही दिवसात त्याच्या. अगदी तसंच भगवंताच्या ईशकृपेनं प्राप्त झालेलं अनेक मधुर प्रसंगांनी भरलेलं तुमचं आमचं प्रत्येकाचं हे मानवी शरीर किंवा मानवी शरीर रूप आपलं जीवन या शरीररूपी वस्त्राचे शैशव बाल्य तारुण्य वृद्धावस्था असे तुकडे 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 करून जीर्ण शीर्ण करून टाकण्याचं काम ती माया करते. रूपाचं महत्व काय मंगलमूर्तींच्या, हे सगळं काम ती माया करते. मला सांगा, त्या उंदरावर म्हणजे पर्यायानं त्या मायेवरती विजय जर मिळवायचा असेल, अभंग सोडवायचा असतो पण नुसता अभंग गायचा झाला पूर्वरंग चला तो उत्तरंगाकडे. आपल्याला जर त्या मायेवरती म्हणजे उंदरावरती म्हणजे मायेवरती जर ताबा मिळवायचा असेल तर आतापर्यंत पाहिलेली सर्व रूप विशेषण त्यातली वैशिष्ट्य ही आपल्यामध्ये अंतर्भूत व्हायला हवीत. आणि ती जर झाली तर आपल्याला कधीही भीती वाटणार, कोणतंही संकट आलं तरी आपण डगमगून जाणार नाही. मला सांगा की रूपदर्शनानं एवढा फायदा जर मिळत असेल तर स्वरूप दर्शन म्हणजे ध्यान, मंगलमूर्तींचं ध्यान आपलं किती कोट कल्याण करून जाईल. देव गजानन ध्याय प्राणा देव गजानन ध्याय. देव गजाननाचं ध्यान कर. कशा करता? कोट कल्याण त्याच्यामध्ये आहे. जो स्मरता मग संकट कसं संकट मिळणार आहे? नाम तयाचे नाम म्हटलं ना, आपल्या एक संत म्हणाल्या, जन्मभरीच्या श्वासा मोजियले हरी नाम, मोजियले हरी नाम, विकत घेतला जो स्मरता मग संकट कैसे नाम तयाचे विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा. संग्रामे संकटे, मी म्हणणं अवघड आहे इथे कारण गुरुनी कसं संग्रामे संकटे विघ्नस्तस्य न जायते. हे म्हणत्या की त्यांचं कर्म सुरूच होत नाही. भगवान मंगलमूर्ती स्मरण केल्याशिवाय कुठलंही पौरोहित्यातलं कर्म सुरूच होऊ शकत नाही का? विद्यारंभे, विद्या घ्यायला सुरुवात करायची. या प्रत्येक कर्माच्या वेळेला जर भगवान मग त्यांचं स्मरण ठेवलं, जो स्मरता मग संकट कैसे नाम तयासे गाई प्राण, जासी पाहता भवश्रम गेले ते सुख होता. भवश्रम गेला. भवशब्दाचा अर्थ एक म्हणजे संसार आणि दुसरा म्हणजे शंकर. खरं पाहिलं तर ही लहान मुलं हे कीर्तन ऐकली पाहिजे. तो का तिचं कानावर पडलं ना तर पुढे परंपरा चालू राहील. आणखी 5-25 वर्षांनी कीर्तन म्हणजे काय कीर्तन, आम्हाला फक्त डाम 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 डाम. त्याला मर्यादा असल्या पाहिजे. प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असायला लागते. प्रत्येक या वादन मंडळाला माझं नम्र निवेदन आहे, अरे नदीकाठी राहणाऱ्या लोकांचे का नाही? किती टॅक्सेशन करा का? सगळी पिढी आपल्याला बधीर करून टाकायची, बहिरी करून टाकायची. विचार करण्याची खरी वेळ आलेली आहे, पण कोणाला वेळच नाहीये का?
व्हिटॅमिन एम खिशामध्ये फार झाले ते सद्गुरुनाथ महाराज. ज्यांची योग्यता नाही त्यांच्या खिशामध्ये गेल्यामुळे हा प्रश्न आला बरं. सद्गुरुनाथ महाराज अंतर्मुख व्हायचंच नाही आम्हाला. बस अरे कुठेतरी अंतर्मुख व्हा. काही उत्सव करावा, उत्साह असावा, त्याच्यामध्ये जोशही असावा, पण त्याला देखील मर्यादा असाव्या हे लक्षात ठेवून उत्सव करावे. तर उत्सवाचा उन्माद व्हायला वेळ लागत नाही. विषय आपला चाललाय जो स्मरता मग संकट कैसे नाम तयाचे गाई जासी पाहता भवश्रव गेला. भव शब्दाचा अर्थ एक संसार आणि दुसरा म्हणजे शंकर. संसारामधल्या पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे. येणं जाणं आमचं चालू आहे. हे थांबण्याकरता म्हणून बरं. हे थांबण्याकरता कुठेतरी थांबलं पाहिजे. त्याकरता त्यांचं स्मरण करावं. आणि शंकर म्हणजे भगवान शिवानी त्रिपुरासुराचा वध करण्याकरता प्रयत्न केला, त्यांना अपयश आलं. पण जेव्हा भगवान मंगलमूर्तींचं स्मरण केलं आणि मग युद्ध केलं त्यावेळेला भगवान शिवशंकरांना यशप्राप्ती झाली. असे भगवान मंगलमूर्ती आहेत. देव त्याचं ध्यान करायचं आहे. विषय सांगितलं मी काय की रूपदर्शनाने एवढा फायदा होतो, मग ध्यानानं किती फायदा होईल, स्वरूप दर्शनाने किती फायदा होईल. पण भगवान मंगलमूर्ती आपण ज्या रूपात बघतो ना तसे ते नाहीयेत बरं. आपण ज्ञानेश्वरी काढून बघा, भगवान मग कसे नाही. तो नाद स्वरूप भगवान आहे, ओंकार स्वरूप भगवान आहे. चरण उकार उदर मकार महामंडल मस्तका वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या देवा तुझी गणेश सकल प्रधान. मौनी सांगितलं देवा तुझी गणेशो सकल मती प्रकाशो. असे जे भगवान आहेत, असे जे भगवान मंगलमूर्ती आहेत. उसावी नंदन तनु मने वाचा विनटे याच्या पायी. त्यांनी सांगितलं काय त्याचं ध्यान करा. ध्यान म्हणजे नेमकं काय हा महत्वाचा विषय. तुकोबाराय म्हणतात मने सहित वाचा काया मने सहित वाचा काया अवघे चिंधल पंढरीराया. मने सहित वाचा काया मने सहित वाचा काया मने सहित वाचा काया अवघे चिंधले पंढरीराया. सगळ्या इंद्रियांच्या वृत्ती आपली ज्ञानेंद्रिय सतत बाहेर जातात, सतत बाहेर जातात. त्या सगळ्या इंद्रियांच्या वृत्ती त्या एका मनामध्ये अंतर्भूत करून ते मन वाणी आणि सशरीर म्हणजे शरीरासकट त्या भगवान मंगलमूर्तींना अर्पण करायचं. याला ध्यान असं म्हणतात. आय एम नोबडी. व्हेन यू से आय एम समबडी जीवनात सगळं संपलंय. सद्गुरुनाथ महाराज आय एम नोबडी. बस आय डोंट नो एनिथिंग. मला काही माहिती नाहीये. मने सहित वाचा काया अवघे गिधले पंढरीराय. सगळ्या इंद्रियांच्या वृत्ती मनामध्ये एकत्र करून मन आणि वाणी शरीर हे सगळं त्या भगवंताला देऊन टाकायचं, समर्पित करून टाकायचं. त्याला ध्यान असं म्हणतात. आणि अखंडपणानं त्याचं चिंतन करायचं, त्याचं चिंतन करायचंय. आणि हे चिंतन करता करता श्रोते हो अशी एक वेळ येते जे ऐकते तरी मस्त ऐकतो, सारखं इकडे तिकडे बघू नका. का माझं लक्ष विचलित होतं, मी विचलित झालो की कीर्तन विचलित व्हायला वेळ लागत. मस्त ऐका.
मने सहित वाचा काया होतं काय, असं ध्यान सुरू झालं ना, चिंतन असं सुरू झालं की जे अरूप सत्य एकमेव असं रूप आहे ते मीच आहे याची जाणीव होते. रूपदर्शनानं लौकिकातले फायदे मिळतात, पण स्वरूप दर्शन आपल्याला त्या स्वरूपापर्यंत येऊन पोहोचवतं आणि मग जीवनामध्ये कुठली भीती शिल्लक राहत नाही. कारण मी अमर आहे म्हणजे काय, माझं आत्मतत्व जे आहे ते कायमचं आहे. जर लक्षात आलं तर जीवनामध्ये कुठली भीती राहत नाही. समर्थ तेच म्हणाले, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ तो निर्गुणाचा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथानंत या राघवाचा. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. मला कसं बरं वाटतं की मला वाटतं जय जय समर्थांना काय वाटतं, काय वाटतं? जय जय रघुवीर समर्थ. आवाजच नाही, खणखणीत आवाज द्या. सगळी मला म्हणते आवाज बुवा का मी 70च्या पुढे गेलो, 60च्या पुढे गेलो. पण घरी दुपारी चहा सुटला तर सुनेवर किती जोरात, आता नाही ओरडत कोणी, मीच करून घेते म्हणतात. पण तसं आठवा की कसं ओरडलो असतो. आणि मग नाम घ्या म्हणजे नामाला धार येईल आणि मग ते नाम तिथपर्यंत पोहोचेल. तर मग काय जय जय अले राम 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 अले 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 कुत्न अले. आणि का मग सगळं गणित गात्र, आपण गणित गात्र नाही हे लक्षात ठेवा. आपण खणखणीत नावत आणि नाम एक खणखणीत घ्या. मंगलमूर्ती स्वरूप द्या, मंदिराला प्रगट आपण करायला लावायला. आपलं देह म्हणजेच मंदिर आहे आणि आतमध्ये तो बसलेला आहे ना, म्हणून आपल्याला किंमत आहे. तो आतमध्ये उठून गेल्यानंतर क्षणभराचं काम असतं. जोपर्यंत तो आत आहे तोपर्यंत त्याचं नाम घ्या. खरं हित आहे. समर्थांनी तेच सांगितलं, गोसावींना महाराज तेच म्हणाले. मग त्याचं ध्यान आणि चिंतन करता 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 आपण तद्रूप होऊन जातो. मग कोणतीही भीती जीवनामध्ये शिल्लक राहत नाही. असं ध्यान चिंतन कोणी केलं हा आख्यानाचा विषय आपण उत्तरंगामध्ये बघूया. मूळ अभंगामध्ये गोसावीनंद महाराज म्हणतात, देव गजानन ठाई प्राण्या, देव गजानन ठाई प्राण्या, देव गजानन ठाई प्राण्या, सुस्मरता मग संकट कैसे, सुस्मरता मग संकट कैसे, नाम कराचे तारी प्राण्या, नाम कराचे तारी प्राण्या, देव गजानन ठाई प्राण्या, देव गजानन ठाई प्राण्या, पाहता भवश्रम गेला, भवश्रम गेला, ते सुख बोलू पाही प्राण्या, ते सुख बोलू पाही प्राण्या, देव गजानन ठाई प्राण्या, देव गजानन ठाई प्राण्या, देव गजानन ठाई. गोसावीनंदन तनु मन वाचा, गोसावीनंदन तनु मन वाचा, विनते जाता पाई, विनते जाता
देव ध्यान विधान. मध्यंतरात काय करायचं? ताड बसा, मस्त बसा. काही वेळा ढोल मांडला तेव्हा ताड करून लोक उभे राहतात. ते असे मस्त बसा, उभे राहायचं नाही, बसायचंय, मस्त बसायचं नाही. खणखणीत टाळ्या वाजवायचे कधी जप करताना. आणि टाळ्यांच्या दुप्पट आवाजात, लक्षात ठेवा, टाळ्यांच्या दुप्पट आवाजात स्वर आणि काल यांचं बंधन पाहून काय म्हणायचंय? मंगलमूर्ते विघ्नहरा. सोपं आहे बरं. मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा. छान जप आहे. लावून या पाया मिळतो तुम्हाला करटाळी, मुखे बोला नाम. हा निरोप संतांचा आहे. असं बोलू नका. मस्त नाम घ्या. त्याच्याकरता आलोय आपण इथे. गप्पा मारायला भरपूर वेळ आहे. मंगलमूर्ते विघ्नहरा बोला. मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा. दुरितनाशना कृपा करा. मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा. मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा. दुरितनाशना कृपा करा. दुरितनाशना कृपा करा. मंगलमूर्ते विघ्नहरा 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 दुरितनाशना कृपा करा. दुरितनाशना कृपा करा. दुरितनाशना कृपा करा. मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा. मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा. दुरितनाशना कृपा करा. दुरितनाशना कृपा करा. मंगलमूर्ति मोरया. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर. ही म्युरल लागेल बघा इथे. त्याचा नंबर 1 चं म्युरल. विनायक प्रभू हे प्रकट कधी झालं? कृतायुग. कृतयुग एक कर्मशील द्विज. कृतयुग एक कर्मशील द्विज. अंग देश निवासी. कृतयुग एक कर्मशील द्विज. अंग देश निवासी. अग्निहोत्री सो रौद्र के तुनित. अग्निहोत्री सो रौद्र के तुनित. हव्यवहन उपवासी. हव्यवहन उपवासी. हव्यवहन उपवासी. कृत्रिमामधली गोष्ट आहे. रौद्रकेतू नावाचा एक अत्यंत कर्मठ ब्राह्मण
जो गायी ब्राह्मण आणि भगवंतांची आराधना नित्य करायचा, गोसेवा नित्य करायचा फार महत्व असतं. आम्ही त्या गोमातेला विसरूनच गेलो. आम्हाला फक्त वसू वारसेला ते पोस्टर लावून त्याच्या खाली आमचे फोटो आणि ते पत्रकार छापायचे. सद्गुरुनाथ, त्याच्यापेक्षा गोमातेची आठवण नाही. वर्षभर कुठली गोमाता आणि कसलं काय का प्लॅस्टिकच्या पिशवीनं दूध घरी घेऊन यायचं. सद्गुरुनाथ महाराज जायचं आणि एक पिशवी घेऊन यायची, बस एवढं आम्हाला माहिती. कसली गोमाता, कुठे राहते, काय खाते, काय पिते, तिचं कोण करतं. पण या गोमातेचं रक्षण आणि तिची सेवा करणारा हा रुद्रकेतू जीवनामध्ये सुफल झाला होता. सर्वशास्त्रार्थ तत्त्वज्ञ वेद वेदांग पारगः समोजीवेनाग्निहोत्री सुरगोद्विज पूजकः. या सगळ्यांची आराधना करणारा हा असा हा वेदविद्या त्याच्यामध्ये प्रवीण होता. वेदांत माहिती होता, सगळं माहिती होतं. आणि हे करता 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 उत्तम अशी पत्नी प्राप्त झाली. सुरूप पत्नी प्राप्त झाली. त्या विप्राची भार्या अभिधाने शारदा सुरूपवती रति सम कोमल गात्रा सरोज वक्ता सुलोचना सुमती. राम 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 हरे हरे राम 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 सीतापते राम 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 हरे हरे राम देव गजानन भगवान अधिष्ठान होतच. पण इतकी सुंदर होती, इतकी सुंदर होती, इतकी सुंदर होती. ज्याप्रमाणे अवकाश म्हणजे आकाश नक्षत्रांच्या समूहानं शोभून दिसताना शोधते हो, अगदी तद्वत मस्तकापासून पायापर्यंत घातलेल्या सगळ्या आभूषणांनी ही शारदा माता सुंदर दिसायची. पण सुंदर दिसणं हे देखील काही ठिकाणी अवघड पडतं. का? कुलम वित्तम श्रुतम शीलम शौर्यं दानं तपस्तथा राधान्येन मनुष्याणां सप्तैते मदहेतवः. कुलशीलांगीचे बल विद्या वयसा लावण्यमल ऐश्वर्यादि मदांचे दल श्रीमद केवल दलपती. कुलम वित्तम श्रुतम शीलम, माझ्याकडे लावण्य आहे याचा देखील अहंकार झाला तिला. आणि एक दिवस काय घडलं सांगू. अरे काम भरे अति धुंद शारदा, काम भरे अति धुंद शारदा जगति भरी त्रिभुवन चमकत चमकत अपने पति के पास आई एक चंगोरा साधुरी राजा राम कहोजी. काम भरे अति धुंद शारदा. धुंद म्हणजे काय? मस्तवाल झाली. थोडक्यात सांगतो, नको ते विचार, नको त्या इच्छा, नको त्या वेळी प्रकट झाल्या. बरं, वास्तविक रौद्रकेतू हा अधिष्ठान असलेला ब्राह्मण आहे. पण तरी देखील शारदेचे चांचल्य पाहून मोहा पावले पतीचे मन तत्काळ प्रेमवश होऊन हेतू पूर्ण केला तियेचा. तिचा हेतू पूर्ण केला, जे मनामध्ये काय होत. आणि सायंकाळची वेळ होती. सकाळी त्याला म्हणतात ना संधिकाल. संधिकाल त्यालाच म्हणतात ज्या वेळामध्ये नको ती कर्म करू नये, भगवंताचं चिंतन करावं, ध्यान करावं. देव गजानन का आपण मंदिर उघडतो? 5:45-6ला मंदिर उघडलं जातं. का उघडलं जातं? तो संधिकाल जो असतो, संधिकालामध्ये सानिध्य त्याच्या सानिध्यात आपण असावं. म्हणजे वेळेवाकडे विचार आपल्या मनामध्ये येत नाही. त्याला आपण तिथे पाहिजे, त्याच्याशी रत पाहिजे. पण नको तिथे रत झाले आणि 2 पुत्र झाले तयाना, 2 पुत्र झाले तयाना, 2 पुत्र झाले तयाना. दिवस भाभर हित जाहरी
त्यातनं 2 मुलं रुद्रकेतूला एकदम झाली आणि आनंद झाला. वैयक्तिक आनंद झाला का? एकदम 2 पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. अनेक ब्राह्मणांना वस्त्रदान दिली, अनेकांना अन्नदान झालं. यथायोग्यकाळी यांच्या मौंजी बंधनाचा विवाह सोहळा पार पडला. आणि श्रोते हो, ही मुलं वाढतायत, मोठी होत आहेत. आणि एक दिवस नारायणा रमा रमणा, नारायणा रमा रमणा, नारायणा रमा रमणा, मधुसूदना मनमोहना, मधुसूदना मनमोहना, करुणाधना हे स्वर रौद्रकेतूच्या कानावर पडले. काय घडलं? प्रत्यक्ष देवर्षींचं आगमन झालं. आणि असं व्यक्तिमत्व जगामध्ये एकच झालं. काय? की स्वर गात गात, लक्षात घ्या बरं, स्वराची किंमत किती आहे. स्वर गात गात स्वर्गात जावं आणि स्वर गात गात खालीही यावं. आपला विचार करू नका. एकदा गेले स्वर्गामध्ये की कुठे गेले कोणालाही काही पत्ता आपल्यालाच माहिती नसतं. लोकांना काय कळणार? वी डोंट नो आवर डेस्टिनेशन. कुठे जायचं आम्हालाच माहिती नाही. घुमत घुमत नारद जोगी, घुमत घुमत नारद जोगी, रौद्रकेतु गृह आये, रौद्रकेतु गृह आये. कत दंपति हरकत मन मोहे, कत दंपति हरकत मन मोहे, दोनों यति सनमावे. घुमत 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 फिरत स्वारी आली. जय जयाजी देवर्षी नारदा कीर्तन राजा, जय जयाजी देवर्षी नारदा कीर्तन राजा. प्रेमाने हो वाळू आरती, प्रेमाने हो वाळू आरती, तुझला मुनिवर्या. जय जयाजी देवर्षी नारदा कीर्तन राजा, जय जयाजी देवर्षी नारदा कीर्तन राजा. अशांत व्यासामी तुझे चरण धरी रे, कृष्ण कथा गावी शांती स्वागती रे. भगवत गुण संकीर्तन करुणी, भगवत गुण संकीर्तन करुणी, साधी निज कार्या. जय जयाजी देवर्षी नारदा कीर्तन राजा, जय जयाजी देवर्षी नारदा कीर्तन राजा. प्रेमाने हो वाळू आरती, तुझला मुनिवर्या. जय जयाजी देवर्षी नारद महाराज की जय. खणखणीत द्या. देवर्षी नारद महाराज की जय. घाबरून नको, मस्त मोकळे होऊन द्या. तोंड असं विस्फारू द्या. तो खणखणीत का? आपलं जीवन खणखणीत त्यामुळे नको तिथे आपण शेपूट घालणार नाही. ही सवय मंदिरात जाऊन घ्यायची असते आणि बाहेर आजमावायची असते. सद्गुरुनाथ महाराज. अंगामध्ये ताकदच नाही म्हणून मी प्रतिकार करत नाही, गोष्ट वेगळी. पण माझ्या अंगामध्ये ताकद आहे, शक्ती आहे, सामर्थ्य आहे, तरी देखील मी प्रतिकार करत नाहीये. ही अवस्था मंगलमूर्तीला आवडते आणि त्याची तयारी मंदिरामधनं होते. आणि म्हणून पेशव्यांनी मंदिरात बांधून ठेवली. कशा करता?
पुढच्या पिढ्यांच्या सोयी करता. मंगलमूर्ती गणपती बाप्पा. याला सगळ्यात चांगला प्रतिसाद मिळाला का की कानावर बिंबलाय सद्गुरुनाथ महाराज. आणि आले देवर्षी नारद म्हणे गौरी हर तपांती भेटेल सत्वर मस्तकी यांच्या ठेवील कर अभय वरद देईल. तू या दोन लहान मुलांना तुझ्या यांची नावं नरांतक आणि देवांतक आहेत. नरांतक काय नाव आहे बघा. एकाचं नाव नरांतक, दुसऱ्याचं नाव देवांतक. ही दोन मुलं मोठी होणार आहेत म्हणजे मोठी होणार आहेत. फक्त प्लस मायनस विचार आपण करायचा असतो. हे कुख्यात का विख्यात, विशेषण ख्यात म्हणजे विख्यात आणि कुल आला म्हणजे विचारायलाच नको काय. पण तरी सुद्धा म्हणाले या ना भगवान शिवांची उपासना दे का. पटकन आशुतोष नाव आहे त्यांचं, झटकन प्रसन्न होणार व्रत. देव म्हणजे भगवान शिव म्हणाले आणि अनुमोदन दिलं हो रुद्रकेतू. नमस्कार केला देवर्षींना, आपल्या पिताश्रींना मातोश्रींना नमस्कार केला आणि दोन मुलं निघाली. कुठे गेली. आचरिले किती कठीण तपाला, आचरिले किती कठीण तपाला, आचरिले किती कठीण तपाला. मानुनी नारद मुनी वचनाला, मानुनी नारद मुनी वचनाला. हजार वरुषे तप आचरिता, हजार वरुषे तप आचरिता. प्रसन्न झाला गजानन, प्रसन्न झाला गजानन पिता. देता झाला वरही बहुता, देता झाला वरही बहुता, देता झाला वरही बहुता. संतुष्ट चित्तरी पुत्र गणाला, संतुष्ट चित्तरी पुत्र गणाला. आचरिले किती कठीण तपाला, आचरिले किती, आचरिले किती, आचरिले किती कठीण. अत्यंत कठीण तपाला. सामोरे तप केलं आणि तप केलं म्हणून पत मिळाली. लक्षात घ्या बरं. तप केलं म्हणून पत मिळाली, आशीर्वचन मिळालंय की तुम्ही बलाढ्य व्हाल, अमर व्हाल. दोन्ही मुलांना आनंद झालाय. भगवान शिवांच्या ठिकाणी नमस्तक झाली आहेत. भगवान शिव अंतर्धान पावले आणि ताबडतोब घरी आले. बरं पण विसर कशाचा पडला. देव गजानन आपल्या सगळ्या क्रिया या मोदकारक असाव्यात हे भगवान मंगलमूर्तींना अपेक्षित आहे. त्याचा विसर पडला. सुवची जागृती झाली आणि एकच सांगितलं आई वडिलांना की आम्हाला अतोनात अशा शक्ती भगवान शिवानी प्रदान केली आहे. आता काय करणार. तपांते देवांत के इंद्रपृष्ठी, तपांते देवांत के इंद्रपृष्ठी. लातारे मारिता कर्णपुष्टी, देव झाले पाहून फार कष्टी. कंपयुक्ता साधरी सर्व सृष्टी, सर्व सृष्टी, सर्व सृष्टी. कंपयुक्ता झाली का ते झेपे ना. आणि कुठे गेले. ब्रह्मदेवासकट ही सगळी पृथ्वी माता भगवान मंगलमूर्तींच्या स्वानंद भुवनामध्ये गेले. धाव 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 सख्या श्री विनायका, धाव 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 सख्या श्री विनायका. धावी धावी पायता सौख्यदायका, धावी धावी पायता सौख्यदायका. धाव 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 धाव. मंगलमूर्तींचं भगवान विनायक प्रभूंचं त्याचं धावा केलाय, चिंतन केलंय, ध्यान केलंय आणि प्रकटीकरण झालं. ज्ञातमे तस्य दौरात्म्यं दैतेयापसदस्य च तस्य शान्तिं करिष्यामि तावत्काल प्रतीक्षत. मंगलमूर्ती
गणपती बाप्पा जोरात मंगलमूर्ती गणपती बाप्पा ज्ञातमे तस्य गौराज्ञं. त्यांची वृत्ती मला माहितीये, पापी वृत्ती माहितीये. आणि योग्य कार्यपर्यंत आपण वाट बघा, मी प्रकट होणार आहे. भगवान मंगलमूर्ती भगवान विनायक प्रभू म्हणाले मी जन्म घेणार आहे. म्हणले कुठे घेणार आहे? धरातरी तपोनिधी सदय कश्यपाचे घरी, जगत जननी सुंदरी अदितीचे पवित्रोदरी. अदिती मातेच्या पोटी कश्यप महामुनींची पत्नी सौभाग्यवती अदिती माता यांच्या पोटी मी जन्म घेणार आहे. आणि श्रोतेहो, नेमकं याच वेळेला आत्मस्फुरण झालंय अदिती मातेला की या विश्वाकरता हे सगळं विश्व इतकं त्रासून गेलाय, कंटाळून गेलाय, वैतागलाय या दोन दैत्यांच्या त्रासाला. काय करावं? महाराज कश्यप महामुनींना विचारताय. महाराज आपण अनेकांना मंत्र दिला, जप दिला. देव गजानन देव गजानन जो स्मरता मग संकट कैसे, नाम तयाचे गाई प्राण, नाम तयाचे गाई प्राण. महाराज माझ्याकडनंही काहीतरी सेवा व्हावी या सगळ्या सृष्टीची, त्याकरता मी म्हणते मला एखादं नाम जप द्या की ज्या योगे या विश्वावरती आलेलं संकट टळून जाईल. तिची योग्यता कश्यप महामुनींनी जाणली आणि तिला विनायक प्रभूंचा षडाक्षरी मंत्र दिला. त्या मंत्राचा सतीने सुमने विधियुक्त पूर्ण जप केला. अंती सहसार विसार देव विनायक पुढे उभा ठेवा. राम 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 हरे हरे राम 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 सीतापते राम 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 हरे हरे राम. देव गजानन सर्व इंद्रियांच्या वृत्ती त्या मनामध्ये एकत्र करून शरीर आणि वाणीनं अखंडपणानं त्याचं चिंतन करणं याला ध्यान असं म्हणतात. आणि त्या ध्यानावस्थेमध्ये असताना अदिती मातेला देव म्हणे अदितीसी अदितीसी म्हणे अदितीसी वाणीनवी सर्व ही भयासी वाणीनवी सर्व ही भयासी. तुझ्या पोटी मी जन्म घेऊनी मारिन त्या वखल दैत्याला गुणी. सर्व सृष्टी सुखमयी करोनी नदरी मनी तू मोळी भीतीसी नदरी मनी तू मोळी भीतीसी. देवगणे अदितीसी अदितीसी अदिती मंगलमूर्ती विनायक प्रभू भगवान की. आवाज हळूहळू मला वर नाही असं तर तुमचं हित आहे, तुमच्या सकट माझंही हित आहे. का मंगलमूर्ती प्रसन्न झाले तर तुमच्या सकट मला प्रत्येकाला आशीर्वचन देणार आहे. नाम खळखळीत घ्या मंगलमूर्ती. सुरेख सुरेख असंच नाम शेवटपर्यंत घ्या. शेवटपर्यंत म्हणजे असं कीर्तन संध्यापर्यंत घ्याच. पण हा देह धडपडा आपण करतोय ना, आयुष्यभर धडपड करतोय. कशा करता? हे धड पडेपर्यंत केलेली खटपट त्याला धडपड म्हणतात. एकदा पडलं की संपलं. पण भलती धडपड करण्यापेक्षा त्याचं नाव घेण्याची धडपड करा, खटपट करा. ते प्रसन्न झाले तर सगळ्या गोष्टी सहज सुंदर आणि छान होतील, मस्त. आणि आशीर्वचन दिलं तुझ्या पोटी मी येतोय. आणि विनायक प्रभूंच्या त्या आशीर्वचनाची फळं आदिती मातेच्या शरीरावर दिसायला लागली. हो पाहुणे सुंदर ब्राह्मण कुळते, पाहुणे सुंदर ऋषी कुळते, पाहुणे सुंदर ऋषी कुळते. धर्मपरायण शुचिपूर्ण
यांचे दोषाला गीती शाखादिक कर्मे करीते सेवा भक्ती जाणणे कुणीचे तप पुण्याई पाहोन कश्यप अदितीच्या हो कोटी अवतरले श्री भगवान कश्यप आणि अदितीच्या कोटी अवतरले श्री भगवान मंगलमूर्ती गणपती बाप्पा ग्रामदैवत कसबा गणपती महाराज की सुरेख. आत्ता बरं वाटलं असेल की आपल्या नावाचं जयकार एकदा असतं प्रत्येकाला गणपती म्हणतात तर सर्वनाम झालं ना. कसबा गणपती म्हणतात विशेष नाम म्हणजे माझा गौरव करतात. बाप्पांची छाती अशी हे ढोल होणारे कसं असं असेल ठण ठण वाजत असतात. बाप्पालाही बरं वाटतं माझ्या नावात आले डोळे घेऊन बघा. असं का? याचं कारण एकच, अत्यंत सात्विक वृत्तीचे होते, ऋषी कुळामधले होते आणि आले होते आणि मग दोहायला लागले. अरे जय जय इच्छी आदिती माते हो जय जय इच्छी आदिती माते कश्यप मुनी पूर्ण डोहाळे पुरविकवीचे राखुनी तिचे चिंतन तोषवी इच्छा ती सगळी प्रत्येक इच्छा अदिती मातेला जे डोळ्याले ते सगळे डोहाळे कशी पण मागणी पुरवणे. कशी होती भार्या ती? अरे भार्या सुजाण सती मंगलमूर्तींची विनायक प्रभूंची आई मातोश्री व्हायचं. भार्या सुजाण सती लाभती झाली उदात्त गर्भास. तो गर्भ काय असेल आणि अनायासाने योगायोग असा की उद्या सकाळी सूर्योदयाच्या काळामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी समर्थ महाराजांचाही जन्म काढायला. गणेश चतुर्थी ऐनविल्लीचे गणेश ज्यांना विघ्नेश्वर स्वामी म्हणतात. आंध्र प्रदेश मधल्या समुद्राच्या ज्या ठिकाणी गोदावरी आणि उपसागर मिळतो ना त्या ठिकाणी अत्यंत रम्य मंदिर आणि त्या ऐनविल्लीच्या गणेशाने विघ्नेश्वर स्वामींनी घेतलेलं रूप घेतलेला अवतार म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी. श्रीमदनंद श्री विभूषित अप्पल लक्ष्मी नरसिंह राजा अप्पल लक्ष्मी नरसिंह राजा जन विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव श्री विद्याधरी राधा सुरेखा श्री विद्याधरी राधा सुरेखा श्री राखी धर श्री माता श्री राखी धर श्री पादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्री माता परिपोषित जय श्री पादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव सत्य ऋषीश्वर दुहितानंदन पापनाचार्य
जगति जगी भव दिग्विजयी भव श्रीमदखण्ड श्रीविजयी भव गौ चौपाकी देव लक्ष्मी गण संख्या बोधित श्री चरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखण्ड श्रीविजयी भव पुण्यरूपिणी राजमाता सुत गर्भपुण्यफल संजाता जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखण्ड श्रीविजयी भव सुमति नन्दन नरहरि नन्दन दत्तदेव प्रभु श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखण्ड श्रीविजयी भव पीठिकापुर नित्य विहारा मधुमति दत्ता मंगल रूपा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखण्ड श्रीविजयी भव श्रीमदखण्ड श्रीविजयी भव श्रीमदखण्ड श्रीविजयी भव श्रीविजयी भव श्रीविजयी श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी समर्थ महाराज श्री नृसिंह सरस्वती स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज श्री अनघा माता की श्री अनघदेव भगवान मंगलमूर्ती असे ते ऐनविल्लीचे गणपतीवर ऐनविल्लीचे विघ्नेश्वर विघ्नेश्वर स्वामी अशाने अवतार घेतला. तो देखील उद्या सकाळी पंचगंज उषट सूर्योदयाच्या वेळेला घेतलेला अवतार आणि असाच अवतार आज या कश्यप महामुनीच्या आणि अदिती मातेच्या घरामध्ये होणार आहे. आणि माघे मासे सीते पक्षे चतुर्थां कर्कटे शुभे पुष्यरक्षे अर्वारेच आविर्भूतो गजाननः मंगलमूर्ती. भगवान अवतरित झाले. भगवान अवतरित झाले का? देव गजानन देव गजानन सो स्मरता मग संकट जो स्मरता मग संकट नाम तयाचे गाये प्राण नाम तयाचे गाये प्राण. भगवान अवतरित होतात. त्या काळात झाले कश्यपादितीच्या महामुनींच्या पोटी आणि पीठापुरामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ रूपामध्ये भगवान मंगलमूर्तीच अवतरित झाले. का झाले? दोन्ही दाम्पत्यांचा ध्यानाचा चिंतनाचा विषय हा एकच होता, देव गजानन. ही 60 उत्तराची गाणी 5 उत्तरी सुखळ संपूर्ण आपण या ठिकाणी आला. मंगलमूर्तीच्या दरबाराची शोभा वाढवली, खणखणीत नाम घेतलं. असंच नाम कोणत्याही कीर्तनाला घ्यायचा. शांतपणे बसून राहू नका, तोंड उघडा. त्यात तुमचं हित आहे हे सांगताना ध्यान कसं करा? जो स्मरता संकट कैसे, जो स्मरता संकट कैसे नाम कयाचे गाई प्राण्या देव गजानन गाई प्राण्या देव गजानन
विनटेशाच्या पायी प्राण्या विनटेशाच्या पायी प्राण्या देवन जाण झाली कीर्तन सेवा. भगवान मंगलमूर्तीला देवर्षी नारद महाराजांना महारुद्र हनुमंत या पंचकृषीत सर्व देवदेवतांना अर्पण करायची. काय मागायचं? आपल्या सर्वांचे आभार आणि इथे कीर्तन सेवा मिळाल्याबद्दल या सर्व कुटुंबियांचे या व्यवस्था मंडळाचे सगळ्यांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. झाले कीर्तन शेवट गोड करा जानकीच्या बरा कीर्तन गे वाजवा टाळी नाम होय पाद पाहुय कल्याण साम्राज्य सुख राशी अवघे